राज्यात गुटखा विक्रीला बंदी असतानाही जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील बेल्हे येथे गुटख्याची जोरदार विक्री सुरू असून गुटखा येतो कुठून, त्याचे वितरण कसे होते आणि टपऱ्यांपर्यंत पोहोच कसा केला जातो, असे अनेक प्रश्न निर्माण होत असून महाराष्ट्र शासनाची गुटख्यावर जर बंदी आहे तर मग ही साखळी अव्याहतपणे कशी काय चालू आहे, असे अनेक प्रश्न अनुत्तरित होत आहेत. आणि या विक्रेत्यांना कोणाचं तरी संरक्षण, पाठबळ किंवा आशीर्वाद असल्यामुळेच गुटखा विक्री जोमात आणि अन्न औषध प्रशासन मात्र कोमात गेल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात गुटखा विक्रीला बंदी आहे, परंतु बेल्हे येथे राजरोसपणे गुटखा विक्री सुरू असून बाहेरून रात्री अपरात्री येणाऱ्या वाहनांमधून गुटखा बेल्हे येथील चौकाचौकात पोहोच होत असून गुटख्याच्या पुड्यांच्या माळा पोत्यात खचाखच भरलेल्या असतात. रातोरात गुटख्याची पोती स्थानिक विक्रेते दुचाकी चारचाकीमधून घेऊन जातात. तसेच याचा साठा एकाच ठिकाणी न करता विखरून ठेवला जात असल्याने धाड पडली तरी ठोक विक्रेत्याचे फारसे नुकसान होत नाही. हाच साठा काही दिवसातच परिसरातील गावगावच्या विक्रेत्याकडे मागणीनुसार पोहोच केला जातो आणि ही साखळी अगदी अव्याहतपणे राजरोसपणे चालू असल्याचं दिसून येत आहे. बेल्हे गावातील रस्त्यावर तसेच ठिकठिकाणी गुटख्याच्या रिकाम्या पुड्या दिसून येतातच, परंतु सार्वजनिक शौचालयासह अनेक ठिकाणचे रस्ते कोपरे गुटखा खाणाऱ्यांच्या पिचकाऱ्यांनी रांगोळी काढून सजवल्यासारखे दिसत आहेत. अन्न व औषध प्रशासनामार्फत गुटखा विक्रेत्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे. मात्र प्रशासनाकडून कुठल्याही विक्रेत्यांवर बेल्हे परिसरात गेल्या काही महिन्यांमध्ये कारवाई केल्याचे ऐकिवात नाही. बेकायदा गुटख्याची विक्री सुरू असताना अन्न आणि औषध प्रशासन जाणून बुजून किंवा हेतुपुरस्सर याकडे दुर्लक्ष करते का, हा प्रश्न निर्माण होत असून आणि फक्त कागदोपत्री जरी बंदी केली असेल तर ती उठवावी, जेणेकरून गुटखा खाणाऱ्यांना स्वस्त दरात गुटखा तरी उपलब्ध होईल, याचाही विचार प्रशासनाने करावा. बेल्हे गावातील टपऱ्या आणि दुकानांमध्ये मिळणाऱ्या गुटख्यामुळे गुटख्याला नक्की बंदी आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. परंतु बंदी असलेली वस्तू सहजासहजी उपलब्ध होत नाही, परंतु गुटखा मात्र मुबलक प्रमाणात मिळत असल्याने बंदीबाबत शंका उपस्थित होऊ लागली आहे. आजकाल महिला, मुली आणि 12-13 वर्षांपुढील मुलेही गुटखा व्यसनाच्या आहारी गेल्याचं दिसून येत आहे. या गुटखा खाण्यामुळे तोंडाचा, अन्ननलिकेचा, आतड्यांचा कर्करोग होत असून तसे सिद्धही झाले आहे. गुटख्याच्या अतिरिक्त सेवनामुळे भूक मंदावणे, तोंडाचे स्नायू आखडल्यामुळे जेवण घेता न येणे, तसेच शारीरिक कमजोरी निर्माण होते. परंतु कुठल्याही व्यसनाचा शेवट हा वाईट असतो, हे स्वतःच्या लक्षात येत नाही. तसेच आपण विक्री केलेल्या गुटख्यामुळे एक पिढी बर्बाद होते आहे, याचे भानही या विक्रेत्यांना किंवा ठोक विक्रेत्याला नसल्याचे दिसून येत आहे आणि याची कोणालाही खेद ना खंत.